स्वराज्य म्हणजे फक्त तलवार नाही, तर ती एक आध्यात्मिक क्रांती होती. आणि या क्रांतीचा पाया रचला संत तुकाराम महाराजांनी. कसा ते ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तुकोबांनी तयार केलेली कीर्तनकारांची फळी ही स्वराज्याचे गुप्त डोळे होती. भक्तीच्या नावाखाली शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती शिवरायांपर्यंत पोहोचवणारी ही एक अदृश्य सेनाच होती. वारकऱ्यांच्या खांद्यावरचा जो भगवा ध्वज समतेचं प्रतीक होता, तोच पुढे स्वराज्याचं स्वाभिमानी निशाण बनला. 18 पगड जातींना या एकाच झेंड्याखाली आणण्याचं महान कार्य तुकोबांच्या प्रबोधनानं केलं. त्यांनी मावळ्यांच्या मनातील गुलामगिरीची भीती गाडून त्यांना सांगितलं, तुम्ही कुणाचे दास नाही, तर विठ्ठलाची लेकरं आहात. याच आत्मविश्वासानं सामान्य मावळ्यांना दिल्लीच्या तख्ताशी भिडण्याचं महाबळ दिलं. तुकाराम महाराजांनी रयतेला सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी स्वतःची कर्जखते इंद्रायणीत बुडवली. हे एक क्रांतिकारी पाऊल होते, ज्याचा आदर्श पुढे शिवाजी महाराजांनी आपल्या महसूल पद्धतीत ठेवला. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. ही रयतेची काळजी घेण्याची वृत्ती तुकाराम महाराजांच्या परोपकार या संकल्पनेतूनच आली होती. भक्ती आणि शक्तीचा हाच तो अजोड संगम. संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज या युतीबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी अभिमानाच्या संस्कृतीसाठी फॉलो करा मराठी कल्चर क्लब.